या ठिकाणी सर्व शरणांना तसेच विश्वातील सबंध मानवजातीला शरण तत्व कळण्यासाठी हे शरण सतत कार्यरत असतात. या ठिकाणी लातूरच नाही तर सबंध महाराष्ट्र तसेच दक्षिण भारतातील विविध शरण या ठिकाणी शरण तत्वाचा प्रचार प्रसार करतात. शरण तत्व हे एका जाती, धर्म, देश, भाषेपुरतं मर्यादित नसून सबंध विश्वासाठी दिलेली ही एक ऐतिहासिक क्रांती आहे, ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सर्वात प्रथम स्थान आहे, अनुभवाला स्थान आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान जे आहे सर्व प्रयोग आधारित असतं आणि तेच बसवांनी सांगितलं की अनुभव आधारित 12व्या शतकामध्ये जे अनुभव मंटपामध्ये क्रांती झाली, तर त्यामध्ये बसवांनी सर्वात महत्त्वाचं विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रथम स्थान दिलं आहे. त्यानंतर अध्यात्म जी नावाची कन्सेप्ट आहे आज पूर्णपणे त्या अध्यात्माकडे वेगळ्या अंगानं बघितलं जातं. तो एक धार्मिक अंग आहे, कारण त्या ठिकाणी कार्य करणारे जे लोक आज पुढे येत आहेत तर त्यांचा अभ्यासच नसल्यामुळे आणि त्यांना खरं अध्यात्म माहीत नसल्यामुळे त्याकडे लोकांना त्याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. तर महात्मा बसवांना यांनी जी क्रांती केली, जर खरं देशामध्ये अध्यात्म काय आहे, खरं धर्म हा काय आहे, जर हे कळायचं असेल तर आपल्याला सर्व महापुरुषांचा अभ्यास करावा लागतो. जसं की इस्लाममध्ये मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्म स्थापन केला, जसं की शीख धर्म स्थापन झाला, त्यानंतर तसेच वारकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही धर्म परंपरा आणि त्या ठिकाणी संस्कृती पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी नंतर असे विविध धर्म जसं की जैन धर्म आहे, जैन धर्माने जे काही संस्कार आणि त्यानंतर जे काही संस्कृती आणि त्यानंतर जे काही विचारधारा दिली ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये नाही तर संपूर्ण विश्वामध्ये पसरली होती. पण 12व्या शतकामध्ये हा एक असा काळ होता, त्या ठिकाणी पूर्णपणे गुलामीचा काळ होता, पूर्णपणे अज्ञानाचा काळ होता, कारण त्या ठिकाणी बरेच महापुरुष त्यावेळी नव्हते. पण 12व्या शतकामध्ये अचानक महात्मा बसवांना यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थाचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करून या ठिकाणी क्रांतीला सुरुवात केलेली आहे. आणि अनुभव मंटपामध्ये बसवांनी विविध जाती धर्मातील 770 शरणांना एकत्र बोलवून क्रांती केलेली आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बसवांनी जगाला जी देण दिलेली आहे तर ती सर्वात महत्त्वाची म्हणजे इष्टलिंग योग, ज्याला आपण शिवयोग, लिंगांग सामर्थ्य म्हणतो. आणि तो योग हा पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये केलेला जातो. नंतर दिवसभर आपण आपला कायक करणे आणि कायकाच्या माध्यमातून आपण आपला आर्थिक जो काही आपल्याला गरज असते त्या ठिकाणी आपलं घर चालवण्यासाठी जे काही मोबदला आपल्याला लागतो किंवा जे काही अर्थ आपल्याला लागते तर ते कमवण्यासाठी बसवांनी कायक वे कैलास दिले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बसवांनी सांगितलेलं आहे तर ते म्हणजे इष्टलिंग झाल्यानंतर कायक वे कैलास आणि नंतर शिक्षण आजच्या 21व्या काळाप्रमाणे विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेणे आणि शिक्षण घेऊन मोठ्या पदावरती जाणे. या ठिकाणी शरण तत्वामध्ये बसवांच्या तत्वामध्ये कुठलाही मोठा अधिकारी असेल किंवा कुठलाही सामान्य कार्य करणारा कार्यकर्ता असेल किंवा कुठलाही मोठ्या पदावरील कुठलाही व्यक्ती असला तरी तो समान आहे. कारण बसवांचं तत्वच आहे प्रत्येकाला सन्मान देणे, प्रत्येक कायकाला सन्मान देणे आणि त्या व्यक्तीला सन्मान देऊन जे काही कायक वे कैलास आहे, जे की पूर्ण कामामध्ये इतकं तर लिहून कार्य करायचं की त्यातून योग्य मोबदला पण मिळाला पाहिजे आणि आनंद पण मिळाला पाहिजे, ही बसवांची कन्सेप्ट आहे. जे की आपण त्याला मेडिटेशन म्हणून पाहू शकतो. कायक वे कैलासला सुद्धा 24 अवर्स आपण मेडिटेशनमध्ये राहू शकतो. तर त्या 24 अवर्स जीवन जगत असताना आनंद घेण्यासाठी जी काही 1 तास द्यावा लागतो आपल्याला, त्यामध्ये सकाळी पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये इष्टलिंग योग करणे अनिवार्य आहे. त्यानंतर सायंकाळी आपल्या गावामध्ये सर्व शरण एकत्र येऊन त्या ठिकाणी अनुभव मंटप चालवला जातो आणि अनुभव मंटपच्या माध्यमातून सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, त्यानंतर साहित्यिक असेल, या सर्व अंगाने चर्चा करून स्वप्रश्न, समाज प्रश्न, आपल्या घराचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. देशाचे प्रश्न सोडवले देखील या ठिकाणी जातात. ही सामाजिक क्रांती महात्मा बसवांना 770 शरण, 1,96,000 जंगम व इतर सर्व भक्त यांनी ही क्रांती केलेली आहे. आणि ही क्रांती एका जाती धर्मापुरते मर्यादित नसून सबंध विश्वासाठी ही कल्याण क्रांती बसवांनी दिलेली आहे. आणि या क्रांतीच्या माध्यमातून जे काही परिवर्तन झालेलं आहे, जे काही देशाला साहित्य भेटलेलं आहे, जे काही देशाला विचार भेटलेला आहे, तर तो येणाऱ्या काळामध्ये सबंध भारतच नव्हे तर विश्वाला याची आवश्यकता आहे. आणि त्या तत्वाचं आचरण होऊन ते विश्व तत्व
ते मानव कल्याणाचं तत्व, त्या लोकांचं तत्व, ज्या लोकांसाठी हे निर्माण झाले त्या लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा पोहोचणं हे अतिशय अतिशय गरजेचं आहे. त्यानिमित्त शरण आपलं सर्व कायक वगैरे योग्य ठिकाणी योग्य वेळेत करून या ठिकाणी शरण तत्वासाठी कार्य करतात. ही एक खूप मोठी बाब आहे. ही खूप मोठी जमेची बाजू आहे भारत देशासाठी. यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी जे काही तत्व आहेत बसवण्णांचे हे जाणून घेण्यासाठी स्वतः अभ्यास करावा, स्वतः अभ्यास करून या ठिकाणी आचरण करावे आणि सर्वात महत्वाचा महात्मा बसवण्णांचा जो संदेश आहे, जंगम आणि शरण निर्माण करणे. तर ह्या ठिकाणी जंगम आणि शरण निर्माण करून संबंध व्यवस्था परिवर्तन म्हणजेच मानव कल्याण, व्यवस्था परिवर्तन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मानव कल्याण करणे, मानवाचे सर्व अंग विकसित करून मानवाला शांती, सुख, समाधान प्राप्त करण्यासाठी थोडंसं सहकार्य करणे, त्याला रास्ता दाखवणे हेच शरण तत्वाचं सर्वात मोठं उद्देश आहे. आणि हीच आहे ती कल्याण क्रांती. सर्वांनी स्वतः अभ्यास करावा, स्वतः चर्चेत सहभागी व्हावं, स्वतः कार्यात सहभागी व्हावं आणि संबंध विश्वामध्ये आपण या ठिकाणी शरण तत्व प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्या घरापासून ते दिल्लीपर्यंत पूर्ण देशामध्ये पूर्ण विश्वामध्ये पसरवण्यासाठी प्रचार करण्यासाठी पुढे यावं हीच सर्वांना विनंती. शरणू शरणार्थी. धन्यवाद.